सध्याच्या स्टँडअप कॉमेडीच्या जगात तुम्हाला तोंडातून एकही शब्द न काढता लोकांना हसवता येईल का? एखादा विनोद किंवा शाब्दिक कोटी आपण करतोच. आपल्या एका विनोदामुळे समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू आलं की आपल्यालाही आनंद होतोच. कॉमेडी हा प्रकारच असा आहे की जो प्रत्येकाला दिलखुलास आनंद देतो. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपला ताण दूर करण्यासाठी आपण बरेच विनोदी कार्यक्रम बघतो. त्यातले विनोदवीर आपल्याला प्रचंड हसवतात. आपण हसून हसून पार वेडे होतो. पण तुम्हाला माहितीये का, 20व्या शतकात असाच एक महान विनोदवीर होऊन गेला ज्याने आपल्या विनोदी अभिनयाने संपूर्ण जगाला वेड लावलं होतं. लोकांना खळखळून हसवलं होतं, तेही तोंडातून एकही शब्द न काढता. तुम्हाला कळलंच असेल मी कोणाबद्दल बोलणार आहे ते. सर चार्ल्स स्पेन्सर चॅपलिन उर्फ चार्ली चॅपलिन. पण त्याआधी आपल्या कल्लाकार चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती घंटी पण दाबा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी अजिंक्य आणि तुम्ही पाहत आहात कल्लाकार दिनविशेष. 16 एप्रिल विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार चार्ली चॅपलिन यांचा जन्मदिवस. चार्ली चॅपलिन यांचा जन्म 16 एप्रिल 1889 रोजी लंडन मध्ये झाला. अभिनय कला त्यांच्या रक्तातच भिनली होती, कारण त्यांचे आई वडील रंगभूमी कलाकार होते. मात्र चार्ली चॅपलिन यांचे बालपण खूप कष्टात गेले. वयाच्या 5व्या वर्षी नाट्य क्षेत्रात पदार्पण केलेला हा बालकलाकार जवळजवळ पहिली 20 वर्ष फिरत्या नाट्य मंडळीमध्ये काम करत असे. या महान कलाकाराच्या जीवनात खूप दुःख होते, पण त्याने सर्व दुःख विसरून असा कल्ला केला की विचारूच नका. 1910 मध्ये ते पहिल्यांदा अमेरिकेला गेले. लंडन ही त्यांची जन्मभूमी तर अमेरिका ही त्यांची कर्मभूमी ठरली. 1914 मध्ये प्रदर्शित झालेला मेकिंग अ लिव्हिंग हा मुखपट त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर 1921 मध्ये द किड हा मुखपट. हसून हसून पोट दुखणे म्हणजे काय असते हे अनुभवायचे असेल तर चार्ली चॅपलिन यांचा कुठलाही चित्रपट पहा. जगाला पोट दुखेपर्यंत हसवणाऱ्या चार्ली चॅपलिन यांना आजही कुणी विसरलेलं नाही. चार्ली चॅपलिन बद्दल बोलताना कोणाच्याही डोक्यात एक विनोदी पात्र उभं राहतं. डोक्यावर हॅट, हातात केन काठी, ते ढगळपगळ कपडे आणि ती छोटीशी मिशी. चार्ली चॅपलिन पडद्यावर कायम निरागस दिसायचे. त्यांच्या चेहऱ्यावर कायम करुण भाव असायचे. त्यामुळे प्रेक्षकांना खळखळून हसवताना प्रेक्षकांच्या डोळ्याच्या कडा ते कधी ओल्या करायचे कळतही नव्हतं. त्यांना संवादाची कधी गरजच भासली नाही. ते इतके अस्सल कलावंत होते. विशेष म्हणजे आमची पिढी ही चार्ली चॅपलिन कडे आकर्षित होतीये. एवढी लोकप्रियता क्वचितच कुठल्या कलाकाराला मिळाली असेल. चार्ली चॅपलिन यांनी आपल्या आयुष्यात 2 महायुद्ध पाहिली. ज्यावेळी जग युद्धाची झळ सोसत होतं त्यावेळी चार्ली चॅपलिन लोकांना हसवत होते. त्यांचे अनेक चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. चार्ली यांनी अ वुमन ऑफ पॅरिस, द गोल्ड रश, द सर्कस, सिटी लाईट्स, मॉडर्न टाइम्स यासारख्या प्रसिद्ध आणि यशस्वी चित्रपटांमध्ये काम केलं. प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन आणि ब्रिटनची महाराणी यांसारखे दिग्गज चार्ली चॅपलिन यांचे चाहते होते. तर स्वतः चार्ली चॅपलिन भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील महात्मा गांधी यांच्या कार्यावर अतिशय प्रभावित होते. ते महात्मा गांधी यांचा नितांत आदर करत होते. 1931 मध्ये तर चार्ली चॅपलिन यांनी लंडन मध्ये महात्मा गांधीजींची भेट घेतली. त्यांच्या भेटीचा चार्ली चॅपलिनवर खोल परिणाम झाला, ज्यामुळे त्यांचा मॉडर्न टाइम्स हा चित्रपट आणि नंतर द ग्रेट डिक्टेटर या कामांना प्रेरणा मिळाली, ज्याने शांततापूर्ण अहिंसक प्रतिकाराचा पुरस्कार केला. 1953 मध्ये चार्ली चॅपलिन यांनी पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांची स्वित्झर्लंड मध्ये आवर्जून भेट घेतली होती. राष्ट्रकुल पंतप्रधानांच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी नेहरूंच्या भेटी दरम्यान स्विस आल्प्स मधील बर्गेनस्टॉक या ठिकाणी ही भेट झाली. चार्ली चॅपलिन यांनी त्यांच्या आत्मचरित्रात भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचे वर्णन केले आहे, ज्यामध्ये त्यांच्यातील मैत्री आणि आदराची भावना आपल्याला दिसून येते. कॉमेडी किंग चार्ली चॅपलिन यांना 1972 मध्ये या शतकातील मोशन पिक्चर्स कला प्रकार बनवण्यात त्यांचा अतुलनीय प्रभाव ओळखून त्यांना मानद ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आला. जेव्हा चार्ली चॅपलिन यांना ऑस्कर प्रदान केला गेला तेव्हा सभागृहात 12 मिनिटे टाळ्यांचा कडकडाट होत होता, जे ऑस्करच्या इतिहासातलं सगळ्यात जास्त वेळ चालणारं स्टँडिंग ओवेशन होतं. चार्ली चॅपलिन यांना 1975 मध्ये महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी नाईट ही उपाधी दिली आणि ब्रिटिश सरकारने त्यांचा सर हा किताब देऊन सन्मान केला होता. असे हे सर चार्ल्स स्पेन्सर चॅपलिन म्हणजे चार्ली चॅपलिन यांना आमच्या कलाकार टीम कडून मानाचा मुजरा. ही विशेष माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असणार. अहो मग वाट कसली बघताय? हा व्हिडिओ पटापट लाईक करा आणि शेअर करा. असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग दिनविशेष बघण्यासाठी आपल्या कल्लाकार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कल्लाकार दिनविशेष.